Welcome to students. We are studying the topic snakes, that is identification of venomous and non-venomous snakes. म्हणजे विषारी आणि बिनविषारी साप कशी ओळखायचं ते आपण स्टडी करणार आहोत. दॅट डिपेंड्स ऑन दी नेचर ऑफ स्नेक बाईट मार्क, देन नेचर ऑफ फ्लो ऑफ ब्लड, then nature of tail, nature of the ventrals, then nature of head shields, and nature of the vertebrals. So basically we can identify, you see, if the tail is flat and compressed laterally, that is the venomous snake, that is sea snake. समुद्र साप त्याचं टेल कसं आहे, फ्लॅट आहे, लॅटरली कॉम्प्रेस्ड. अँड सेकंड कॅटेगरी दॅट इज टेल राऊंड सिलेंड्रिकल, नॉट फ्लॅट अँड कॉम्प्रेस्ड. फ्लॅट पण नाही आणि कॉम्प्रेस पण नाही आहे, पण कसं आहे, हे टेल राऊंड आणि सिलेंड्रिकल आहे. असं असेल तर दी स्नेक्स मे बी व्हेनोमस और नॉन व्हेनोमस. म्हणजे विषारीसुद्धा असू शकेल आणि बिनविषारीसुद्धा असू शकेल. त्यांचं परत क्लॅरिफिकन्स पुढे घेणार आहोत आपण. आता ह्या कॅटेगरीमधली कुठली स्नेक्स आहेत? टेरेस्ट्रियल स्नेक्स आहेत अँड फ्रेश वॉटर स्नेक्स आहेत. म्हणजे जमिनीवरती राहणारे साप आणि गोड्या पाण्यात राहणारे साप. Now further they can be differentiated into two, that is ventrals absent or small or somewhat broad. पोटाखालची जी स्केल्स आहेत व्हेंट्रल्स ते ॲब्सेंट आहेत किंवा एकदम लहान आहेत किंवा ब्रॉड आहेत. असं असेल तर दीज आर नॉन व्हेनोमस स्नेक्स. म्हणजे हे अशा कॅरेक्टर्स असलेली बिनविषारी साप असतील. आता दुसऱ्या प्रकार व्हेंट्रल्स लार्ज ट्रान्सवर्स प्लेट्स एक्सटेंड फुल्ली अक्रॉस दी व्हेंट्रल साईड और बेली. म्हणजे ही जी प्लेट्स आहेत ट्रान्सवर्स प्लेट्स, ही खालचं जी पोटाचा भाग आहे तो लांब कवर केलेला आहे. You see this here. Then जर असं असेल तर व्हेनोमस और नॉन व्हेनोमस. म्हणजे विषारीसुद्धा असू शकतील आणि बिनविषारीसुद्धा असू शकेल. फर्दर हाऊ वी कॅन आयडेंटिफाय दी व्हेनोमस और नॉन व्हेनोमस. अशी कॅरेक्टर असलेली परत बिनविषारी आणि विषारी आपण कसं ओळखणार? डॉर्सल स्केल्स ऑन दी हेड आर स्मॉल. आता डोक्यावरची जी स्केल्स आहेत ते बघायची, ते कसं असतील, दॅट इज स्मॉल. आणि लार्ज शिल्ड्स ऑन दी हेड. आता लहान आणि मोठे असेल तर कसं ओळखायचं? सो वी सी, आता लहान असेल तर डॉर्सल स्केल्स ऑन दी हेड आर स्मॉल. फर्दर आणि दुसरी कॅरेक्टर्स बघायची, दॅट इज लोरियल पिट ॲब्सेंट. लोरियल पिट ॲब्सेंट असेल तर एक्झाम्पल पिटलेस वायपर्स. पिटलेस वायपर, त्याच्यात पीठ नाही आहे तसली वायपर्स त्यांना म्हणायचं, दॅट इज दी व्हेनोमस स्नेक्स. लोरियल पिट प्रेझेंट. आता लोरियल पिट म्हणजे काय? यू सी, दिस इज दी लोरियल पिट. नॉस्ट्रिलजवळ पिट असेल तर दॅट इज कॉल्ड लोरियल पिट. पिट ॲब्सेंट असेल तर पिटलेस वायपर. लोरियल पिट प्रेझेंट बिटवीन दी नॉस्ट्रिल अँड आय. फॉर एक्झाम्पल पिट वायपर्स. म्हणजे रसेल्स, कॉमन क्रेट वगैरे ह्याच्यामध्ये येतात. देन सब कॉडल्स डबल.
आता सब कॉडल्स डबल असेल तर दॅट इज दी रसेल स्वायपर. नाऊ विल सी दी लार्ज शिल्ड्स ऑन दी हेड. आता डोक्यावरची शिल्ड्स मोठी असेल तर फर्दर दॅट कॅन बी डिफरन्शिएटेड इंटू vertebrals enlarged, only 4 infralabials present, and the last is the largest. Example, Bungarus, that is crate, it is a phenomos. Then second, vertebrals not enlarged. Third, supralabial touches the nasal shield and the eye, that is the phenomos. ही सुद्धा phenomos आहे. आता तिसरं, none of the characters of cobra, coral snake or crate, that is the हे कोब्रा, कोरल स्नेक आणि क्रेटमध्ये जी काही कॅरेक्टर्स दिसत नाहीत ती काय आहेत, नॉन फेनोमस स्नेक्स. फॉर एक्झाम्पल रॅट स्नेक म्हणजे धामण, फ्रेश वॉटर स्नेक, ट्री स्नेक, ही सगळी याच्यामध्ये येतात. नाव दी सेकंड, आता ही जी फेनोमस आहेत ह्याच्यात परत नेक विथ हुड अँड मार्किंग्स. नेक विथ हुड म्हणजे नेक आणि त्याच्यावरती फणा आहे, फण्याचं मार्किंग आहे, दॅट इज दी कोब्रा, इट इज फेनोमस. सेकंड वन इज दी नेक विदाउट हुड. आता याला फणा नाही आहे, दॅट इज दी कोरल स्पॉट्स, त्याच्यावरती कोरल स्पॉट्स आहेत. कुठली, पिंक अँड रेड ऑन दी बेली, पोटावरती. फॉर एक्झाम्पल कोरल स्नेक्स, कोरल स्नेक्ससुद्धा ही विषारी आहेत. सो इन दिस वे वी कॅन आयडेंटिफाय दी फेनोमस अँड नॉन फेनोमस. दॅट डिपेंड्स ऑन, कशावरती डिपेंड आहे ही, दॅट इज टेल, देन shields and the ventral bellies. Now you see the identification of non-venomous Indian snakes, that is depending on the scales. त्याच्या बॉडीवरती जी स्केल्स आहेत त्याच्यावरून ओळखता येते. यू सी दिस वन इज दी, that is small belly scales as on the back. पाठीवरती अशी लहान लहान स्केल्स आहेत. अँड यू सी the second, small as well as broad ventrals extending, that is small as well as broad ventrals scales on the belly. म्हणजे लहान पण आहेत आणि मोठे पण आहेत. आता एक तिसरं कसं आहे, दॅट इज लार्ज ऑर ब्रॉड व्हेंट्रल्स एक्सटेंडिंग फुल्ली अक्रॉस. खालच्या बॉडीवर कंप्लीट अशी एक्सटेंड झालेलं आहे. अँड यू सी दी फोर्थ फिगर, दॅट इज हेड ऑफ रसेल स्वायपर शोईंग स्मॉल स्केल्स. घोणसच्या डोक्यावरती कसे आहेत, स्मॉल स्केल्स आहेत. नाव यू सी द फिफ्थ फिगर, दॅट इज हेड हॅज बोथ स्मॉल स्केल्स अँड लार्ज शिल्ड्स. स्टेट्स दॅट द स्नेक मे ऑर मे नॉट बी फेनोमस. असं असेल तर हे विषारी किंवा बिनविषारीसुद्धा असू शकते. देन यू सी दी सिक्स्थ फिगर, हेड ऑफ पीट व्हायपर शोईंग दी पीट. ह्या डोक्यावरती इथं पीट आहे बघ. यू सी दिस फिगर, दॅट इज हेड ऑफ द कोब्रा showing third shield on the upper lip. इथं थर्ड शिल्ड आहे बघा, दॅट इज दी
कोब्रा हे आपण त्याच्या स्केल्स मोजावं लागते. देन यू सी दिस फिगर दॅट दी 8 vertebrals more or less hexagonal enlarged dorsal scales on the center of the back, that is of a crate. हा मण्यारचा आहे. Then you see this large 9th, that is infralabials of non-venomous snakes. You see here infralabials इथं आहेत बघा 1 2 3 4. these are the infralabials. हे असेल तर that is the non-venomous snakes.